श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण संकष्ट चतुर्थी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर उद्या 5 फेब्रुवारी 2026 पावणे 10ला चंद्रोदय, गुरुवारची माघी संकष्टी चतुर्थीचे धार्मिक महत्त्व, पूजाविधी, मुहूर्त विधी तसेच उपाय कोणते करावे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. मराठी माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थी 5 फेब्रुवारी 2026 रोजी आहे. या महिन्यात गणपतीची पूजा केल्याने संतती, सुख आणि आर्थिक लाभ मिळतो. तसेच ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून रक्षण होते. या संकष्ट चतुर्थीची सविस्तर माहिती जाणून घेऊया. तिथी आणि मुहूर्त. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 12:09 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 6 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 12:22 वाजेपर्यंत असेल. माघ महिन्यातील या द्विजप्रिय संकष्ट चतुर्थीसाठी पूजेचे मुहूर्त जाणून घेऊ. सकाळचा मुहूर्त 7:07 ते 8:29 पर्यंत. संध्याकाळचा मुहूर्त 4:41 ते रात्री 9:19 पर्यंत. चंद्रोदय वेळ. संकष्ट चतुर्थीला चंद्राच्या पूजेला विशेष महत्त्व असते आणि त्याशिवाय हे व्रत पूर्ण मानले जात नाही. या दिवशी चंद्रोदय रात्री 9:42 होईल. संकष्ट चतुर्थीच्या उपवासात शेद, लोण, सेंधा नमक वापरू नये. उपवासाच्या अन्नामध्ये धान्याचा समावेश अजिबात नसावा. या दिवशी कोणाशीही वाद घालू नये. तसेच थोर मोठ्यांचा आणि महिलांचा अपमान करू नये. व्यापारात प्रगतीसाठी उपाय. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी 7 अखंड कवड्या आणि 1 मूठभर अख्खी हिरवी मूग डाळ घ्या. हे सर्व एका हिरव्या कपड्यात बांधून कोणत्याही मंदिराच्या पायऱ्यावर ठेवा. लक्षात ठेवा की हा प्रयोग गुप्तपणे करायचा आहे, त्यामुळे याबद्दल कोणालाही सांगू नका आणि हे करताना तुम्हाला कोणी पाहणार नाही याची काळजी घ्या. बुध ग्रहाची शांती आणि आर्थिक लाभ मिळवण्यासाठी काही खास उपाय या दिवशी करता येतील. या दिवशी गायींना हिरवा चारा खाऊ घालावा. यामुळे जन्मकुंडलीतील बुध ग्रहाची स्थिती सुधारते आणि आर्थिक लाभ मिळण्यास मदत होते. माघी संकष्ट चतुर्थीच्या पूजेसाठी आणि गणपतीची कृपा मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणताही एक मंत्र तुम्ही श्रद्धेनं म्हणू शकता. अडचणी दूर करण्यासाठी कार्यसिद्धी मंत्र. ओम गंग गणपते नमः हा सर्वात सोपा आणि प्रभावी मंत्र आहे. कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करताना किंवा संकटात हा मंत्र जपल्याने यश मिळते. बुद्धी आणि विद्या प्राप्तीसाठी ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात हा गणेश गायत्री मंत्र आहे. ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती हवी आहे किंवा ज्यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढवायची आहे त्यासाठी हा मंत्र अत्यंत लाभदायक आहे. सर्व संकटाच्या नाशासाठी संकटनाशन श्रोतातील मंत्र. प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्र विनायकम. शक्य असेल तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी संकटनाशन गणेश श्रोत वाचावे. यामुळे जीवनातील मोठी संकटे दूर होतील. आर्थिक लाभासाठी ओम श्री ह्री क्ली ग्लोम गंग गणपते वरद सर्वजन मे वश मानय स्वाहा या मंत्राचा जप केल्याने आर्थिक चणचण दूर होते आणि घरामध्ये समृद्धी येते अशी धार्मिक श्रद्धा आहे. पूजाविधी आणि मंत्र. चतुर्थीच्या दिवशी गजाननाला दुर्वा, लाल फुले, मोदक, लाडू आणि दही साखरेचा नैवेद्य अर्पण करावा. गणपतीला सिंदूर आणि तुपाचा लेप लावणे फलदायी ठरते. पूजेदरम्यान गंग गणपते नमः आणि ओम द्विजप्रियाय नमः या मंत्राचा जप करावा. तसेच संकटनाशन गणेश श्रोत आणि गणेश अथर्वशीर्ष पठण करणे शुभ मानले जाते. सनातन धर्मामध्ये पंचांगाला अतिशय महत्त्व आहे. कोणतेही नवीन कार्य किंवा पूजापाठ करताना पंचांग पाहणे महत्त्वपूर्ण मानले जाते. माघ महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी संकष्ट चतुर्थी यंदा 5 फेब्रुवारी गुरुवार रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी गणपती बाप्पांची उपासना केल्यास
संकटाचा नाश होऊन सुख समृद्धी लाभते अशी धार्मिक मान्यता आहे. द्विजप्रिय संकष्ट चतुर्थी ही विघ्नहर्ता भगवान गणेशाच्या द्विजप्रिय स्वरूपाला समर्पित असते. संकष्ट या शब्दाचा अर्थ संकटातून मुक्ती असा होतो. या दिवशी भाविक व्रत करून गौरीपुत्र गणेशाची मनोभावे पूजा करतात, ज्यामुळे जीवनातील सर्व अडथळे दूर होऊन इच्छा पूर्ण होतात असे म्हणतात. प्रथमेश गणपती हा सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे. संकटातून मार्ग दाखवणारा आणि अपार कृपा करणारा बाप्पा भाविकांच्या हाकेला धावून जाणारा आहे. गणपती बाप्पा हे अबालवृद्धाचे आराध्य दैवत, सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. गुरुवार हा स्वामी समर्थ महाराज दत्तगुरू यांच्या पूजनाचा दिवस मानला जातो. हजारो भाविक या दिवशी स्वामींच्या मठात जातात, स्वामींचे पूजन करतात. बाप्पा आणि स्वामी महाराज यांचे शुभ आशीर्वाद प्राप्त करण्याची सुवर्ण संधी आहे. गुरुवारी आलेल्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती आणि स्वामी यांच्याशी संबंधित नेमके कोणते उपाय करावेत ते आज आपण पाहूया. हे 5 उपाय करा, गणपती बाप्पा आणि स्वामी शुभ करतील. शक्य असेल तर सकाळी गणपती मंदिरात जाऊन बाप्पांचे दर्शन अवश्य घ्यावे. शक्य असेल तर संकष्ट चतुर्थी व्रताचरण करावे. 21 वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणावे. ओम गंग गणपते नम या मंत्राचा 108 वेळा जप करावा. चंद्रोदय झाल्यानंतर चंद्रदर्शन घेऊन अर्घ्य द्यावे. हे करणे शक्य नसेल तर सकाळी शुचिर्भूत आल्यावर गणपती बाप्पाला न विसरता दुर्वा जास्वंदाचे फूल वाहावे. मोदक किंवा लाडू अर्पण करावे. तसेच गुरुवारी मठात जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करावा. स्वामींचे पूजन करताना पिवळे फूल, पिवळ्या रंगाची मिठाई आवर्जून अर्पण करा. संकष्ट चतुर्थी व्रत कोण करू शकते हे आता आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. संकष्ट चतुर्थीचे व्रत कोणीही करू शकते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पांची षोडोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास 21 वेळा आवर्तन करावे. अन्यथा ओम गंग गणपते नम या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणपती बाप्पाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्यांचे वाटप करावे. संकष्ट चतुर्थी व्रताचरणात चंद्रोदयाला महत्त्व काय करावे. संकष्ट चतुर्थी व्रताचरणात चंद्रोदयाला महत्त्व असते. रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दुर्वा वाहून उपवास सोडावा. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेशाला जास्वंदाची फूल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी असे सांगितले जाते. अगदी काहीच शक्य नसल्यास एकदा तरी भक्तिभावाने अथर्व शीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे. चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असे म्हटले जाते. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की संकष्ट चतुर्थी संपूर्ण माहिती. 5 फेब्रुवारी 2026 चंद्रोदय कधी आहे, धार्मिक महत्त्व काय, संकष्ट चतुर्थीची पूजा कशी करावे, विधी कशी करावी, तसेच उपाय कोणते करावे, चंद्रोदय झाल्याशिवाय जेवू नये, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. जेव्हा चंद्राला अर्घ्य देतो तेव्हाच आपण उपवास सोडावा. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.